नियुक्ती प्राधिकरण महापालिका असताना त्या सेवामुक्त करण्याचा अधिकार कोणाचा? मी आपल्याला सर्वसन्मानी सभागृहांना सांगतो, एक कायदे मंडळ आहे, एक कार्यकारी मंडळ असतं आणि एक कार्यकारी मंडळाची जबाबदारी ही अंमलबजावणी. कायदे मंडळ हा कायदा करण्याचं काम करत असतो, बाकीचं ते अंमलबजावणी करण्याचा अधिकार जर असं असतं तर सगळं महानगरपालिकेला हे आयुक्ताच्या हाताखाली हे सर्व कर्मचारी हे कशाला तयार केले असते? ते सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौरांच्या हाताखाली ठेवले असतं. आपण सन्माननीय सदस्य महोदय हे समजून घ्या. अशा पद्धतीने आपण जर म्हणत असाल की आम्हालाच अधिकार आहे, आम्हीच अंमलबजावणी करणार, मी नम्रपणे सांगितलं की माझी गरज नाही, इथे मी बसणार पण नाही. एवढ्या वेळा मी आपल्याला सन्माननीय सदस्य नम्रपणे सांगतोय, आपण ते ऐकत नाहीत. माझं मानण्याचं नाही, माझं वैयक्तिक थोडंच मत आहे. आपण थोडं ही जी भूमिका आपण जी ठेवली, मला वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी आपण बदल केले पाहिजेत आणि ही जी महानगरपालिकेमधली जी काय परिस्थिती समोर आली ती एकत्रितरित्या पुढे त्याला कशा मार्ग निघतात ते काढले पाहिजे. आपल्या पुढे न्यायालयापुढे आपण ज्यावेळेस गेलो, आम्ही न्यायालयाला विनंती केली की हे तुमचा आपण स्टे उठवावा, त्याचा जो निर्णय होईल तो होईल. न्यायालयाने अजून ती विनंती मान्य नाही केलेली. न्यायालयापुढे तो प्रस्ताव आता जूनमध्ये ते प्रकरण येईल. आम्ही पुन्हा न्यायालयापुढे हे सगळ्या बाबी मांडणार आहोत आणि ती जर स्थगिती उठली तर परीक्षेचा निकाल जाहीर होणे करण्याचं फक्त बाकी आहे. 1 महिन्यामध्ये पुढली अपॉइंटमेंट होऊ शकतात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच या सभागृहात मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला, मात्र राज्य सरकारने तो निलंबित केला. आता पुन्हा तो प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आलेला आहे आणि तो देखील मंजूर झाला आहे. मात्र त्या प्रस्तावावरून प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यामध्ये युद्ध पेटले. आपल्यासोबत सभागृह नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नाही साहेब, काय म्हणाल, ज्या पद्धतीने आपण हा प्रस्ताव आणताय, हा इथल्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या फायद्याच्या अनुषंगाने हा प्रस्ताव आणताय, मात्र प्रशासन दुसऱ्या बाजूने जो प्रस्ताव पुढे नेताना दिसत नाही, निलंबन देखील झालेल्या प्रस्तावाचं. नाही, प्रस्ताव पुढे आणलेला नाही, तर राज्य शासनाने आपण प्रस्ताव ऑलरेडी झालेला आहे. राज्य शासनाने तो प्रस्ताव निलंबित केला, पण निलंबित केल्यामुळे अनेक अधिकारी हे सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्त झाल्यामुळे आणि आता ते निलंबित झाल्यानंतर आपण त्याला उत्तर त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व महापालिकेचं त्या ठिकाणी सुपूर्द केलं. त्या ठिकाणी राज्य शासन आपलं मन परिवर्तन करून त्या ठिकाणी ते निलंबन रद्द करू शकते, म्हणजे आपला प्रस्ताव कायम करू शकतो. पण कायम करण्याच्या या प्रक्रियेमध्ये जे सेवानिवृत्त झाला त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून राज्य शासन जो फायनल निर्णय घेते त्याच्या अधीन राहून त्यांची जी सेवा आहे ती कंटिन्यू ठेवावी, या दृष्टीने आम्ही तो सेवानिवृत्तीचा आदेश रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. हा केवळ फक्त या महिन्यात रिटायर होणारे लोक आणि मागच्या महिन्यात रिटायर झालेले कर्मचारी यांच्यासाठीच हा निर्णय आज घेतलेला आहे. सभेच्या स्टार्टिंगला आम्ही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी राज्य शासनाकडे दिलेलं आहे. राज्य शासन त्या बाबतीत विचार करेल आणि मला विश्वास आहे की राज्य शासन त्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन जो निलंबित केलेला विषय आहे तो निलंबन रद्द करतील आणि त्या बाबतीत आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय देईल. ह्या सगळ्या मुद्द्यांवरती प्रशासन आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी यामध्ये जो वाद सुरू झालेला आहे तो टोकाला पोचताना दिसतोय. आयुक्त साहेबांनी देखील आज स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलं आहे, आपण आयुक्त साहेबांना म्हटलं जर बसायचं असेल तर बसा किंवा तुम्ही जाऊ शकता. इथपर्यंत हा वाद पोचलेला आहे. हे कसं काय शमेल आणि ह्याच्यावरती काय तोडगा निघणे शकतो? बघा, आयुक्त महोदयांनी त्यांची भूमिका ती स्पष्टपणे त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. राज्यघटनेने त्या ठिकाणी संविधानाने घटित केलेली ही संस्था आहे आणि या माध्यमातून निर्णय घेण्याची क्षमता त्या ठिकाणी आपले काय अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत आपण निर्णय घेतलेले आहेत आणि प्रशासनाने त्या बाबतीत कुठलाही खुडा घालू नये अशी आमची इच्छा आहे. या ठिकाणी आर्बिट्रीनेस असला नाही, या ठिकाणी इंटरप्रिटेशन करण्याचा भाग हा न्यायालयाचा असतो, पण इकडे प्रशासनाकडून इंटरप्रिटेशन करण्याचं काम चालू आहे आणि अंमलबजावणी त्या ठिकाणी टाळण्यात येते. राज्य शासनाने या ठिकाणी इंटरप्रिटेशन केलेलं आहे, त्यांनी निलंबित केले, त्यांना आम्ही उत्तर त्या ठिकाणी दिले नाही. प्रशासनाच्या माध्यमातून संस्थेच्या हिताचं जे निर्णय आहेत ते काय मला काय घर बांधायचं नव्हतं किंवा माझा घरचा माणूस काय ठेवायचा नव्हता. आयुक्त महोदय बोलले की एकही कर्मचारी आपला पदोन्नतीसाठी पात्र नाही, त्यामुळे आजची उच्च पद आता सचिव पद आहे, सचिव पद आपण डायरेक्टली भरू शकत नाही, ते पदोन्नतीशिवाय आपण भरू शकत नाही. आज ते खाली आहे, डेप्युटेशनचा माणूस आहे. अशा प्रकारचे उच्च पदावरचे लोक हे जातील, त्या पद ते खाली राहील, व्हॅक्यूम राहील, अनुभव निघेल. बाहेरून कोणाला त्याला या शहराविषयी माहिती नाही, आत्मीयता नाही,
त्यामुळे शहरातली जी काम आपली जी संस्थेतली काम करणारी लोक कायम राहावे. परिस्थिती निर्णयामुळे 58चं 60 केलेलं आहे. ठीक आहे, हाऊस म्हणून केलेलं नाही आणि संस्थेच्या हितार्थ केलेला आहे. आणि त्यामुळे प्रशासनाने त्याच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे, त्याच्या संवेद निर्णय गेला पाहिजे. यामध्ये कोणाचं नुकसान नाही, इगो क्लॅश करून यामध्ये आपल्या संस्थेचं नुकसान होऊ अशा प्रकारचं आम्हाला अपेक्षित नाही. आम्ही सेवा करण्यासाठी, या शहराचे निर्णय घेण्यासाठी, या विकास करण्यासाठी आलोय आणि प्रशासनाने अंमलबजावणीच्या माध्यमातून त्यामध्ये साथ दिली पाहिजे, असा माझा मी आयुक्तांना विनंती पाहिजे. पण सर एक जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ही चर्चा टोकाला गेलेली आहे, हा सगळा प्रस्तावच कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडण्याची भीती दिसते. प्रशासन देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि तुम्ही देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे, इथल्या कर्मचाऱ्यांसाठी, इथल्या अधिकाऱ्यांसाठी. मग असं असताना जर हे दोन्ही बाजूला भूमिका जर ठाम राहिली त्याच्यात निर्णय होणार नाही, मग पुढचा निर्णय आपला काय असतो? हे बघा, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. कायद्याच्या कचाटून मी मागे चीफ जस्टिस रिटायर्ड दिलीप भोसले साहेब, ज्यांनी आता मला वाटतं मराठा आरक्षणाचं देखील त्यांनी ओपिनियन तयार केलेलं, त्यांनी देखील ओपिनियन दिलं की महापालिका स्वतःचं रिटायरमेंट एज ठरवू शकते. विनियम आपण त्या ठिकाणी नियम वगैरे सगळे पाळून त्या ठिकाणी तयार केलेले आहे. आता यामध्ये प्रशासनाची वेगळी भूमिका आहे, पण मला निश्चितच आहे की या विरोध करून प्रशासनाची पण येण्याची वेस्ट चालली आहे, माझी देखील, आमची सभागृहाची येण्याची देखील वेस्ट चाललेली आहे. आणि अंतिम निर्णय जर 58चं 60 करण्याच्या संबंधी आलं तर एवढा आटाप कशासाठी केला हा प्रश्न निर्माण होतो. फक्त एक डिसॲग्रीमेंट बद्दल अशा एवढ्या पद्धतीचा एनर्जी वेस्ट त्या ठिकाणी, कारण की याच्यामध्ये कुठला पैशाचा अपयोग नव्हता. सर्व्हिसेस आपल्या चांगल्या पद्धतीने भेटणार होते, अनुभवी कर्मचारी भेटणार होते, संस्थेचा फायदाच त्या ठिकाणी होता. ही भावना ठेवून ते करू शकतो. ज्यांना कोणाला विरोध असता त्यांनी कोर्टात गेलं असतं तर समजलं नसतं, पण आपल्या प्रशासनाच्या माध्यमातूनच त्याला विरोध केला जातो, ही जरा खंत आहे. तुम्ही न्यायालयात जाणार? या ठिकाणी जी प्रोसेस आता राज्य शासनाने निलंबित केलेलं आहे त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे. राज्य शासन जर शेवटी विखंडित करते, याच्या विरुद्ध जर निर्णय देते, आम्ही न्यायालयात आयुक्तच जातील. महापालिका निर्णय घेणार आणि महापालिकेसाठी फायलिंग आयुक्तच करणार. मग आयुक्त साहेब विरोध कसला करतात? नक्कीच आपण पाहिलं की अखेर शेवटी हा समंजस्य मधूनच हा निर्णय झाला पाहिजे. जर नाही झाला तर मात्र मग आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील आणि ते आयुक्त दरवाजे ठोठावतील असा विश्वास सागर नाईक यांनी व्यक्त केलाय. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.